जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मी दिनकर गरुड द ईगल्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या समोर आलो आहे. आजचा ज्वलंत विषय घेऊन. विषय होता आजची जरांगे पाटील यांनी बोलवलेली बैठक नव्हे महाबैठक. त्या बैठकीचा विषय आणि तिथे लागणारा निर्णय. मग ती प्रस्थापित सरकार असो किंवा विरोधक असो किंवा अनेक पक्ष असो, सर्वांचे डोळे आज आंतरवॅली सराटीकडे होते. कान लावून सगळे बसलेले होते. आणि या महाबैठकीमध्ये फक्त मराठा समाजच नव्हे, उमेदवार हे मराठा समाजाचेच नव्हे मित्रांनो, बांधवांनो, तर 18 पगड जातीतील समाज, मग ते मुस्लिम बांधव असतील, दलित बांधव असतील, मायक्रो ओबीसी असतील, NT-SC, सर्व समाजातील सर्व स्तरातील उमेदवार तिथे गेलेले. आणि जरांगे पाटलांनी जाहीर केलेला निर्णय म्हणजे की ज्या सर्वांनी फॉर्म भरायचे, सर्वांनी इच्छुक असणाऱ्यांनी, आणि ज्या ठिकाणी आपल्याला ताकदीनं लढता येईल, जिथे आपल्याला विश्वास आहे, आत्मविश्वास आहे, आपण इथे निवडून येऊ शकतो, त्या ठिकाणी ताकदीनं लढायचं. आणि ज्या ठिकाणी आपल्याला काही मराठे द्वेष्टे आहेत, काही जे ओबीसी आरक्षणाच्या, मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाला ज्यांचा विरोध आहे, अशा ठिकाणी मग ते ताकदीनं पाडायचे. मग ते कोणी असोत, ते मग ते स्वजातीय असोत का इतर असोत, मग या सर्वांना आपल्याला तिथे ताकदीनं पाडायचे, त्यांना गाडायचे. हा निर्णय संपूर्ण समाजाच्या, मराठा समाज असेल, मुस्लिम बांधव असतील, की ज्या ज्या लोकांना, ज्या आमच्या समविचारी असणाऱ्या पक्षांना, ज्या लोकांना वाटतं की मराठ्यांना आरक्षण मिळावं, या सर्वांच्या गळी उतरलेला आहे. मराठा समाजामध्ये प्रचंड उत्साह आहे या निर्णयाबद्दल. कारण लोकांच्या मनातला, गरजवंत मराठ्यांच्या मनातला हा निर्णय जरांगे पाटलांनी घेतलेला आहे. आणि नक्कीच या निर्णयाच्या सर्वांनी, समाजातील सर्व स्तरातील लोकांनी याचं स्वागत केलेलं आहे. फक्त आग पाखड झालेली आहे, बुडाला आग लागलेली आहे कोण्या लोकांच्या, की ज्यांना जे जरांगे पाटलांना ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत होते. मग त्याच्यामध्ये लखोबा असतील, ते वाघमारे असतील, किंवा आमचा बारसकर असेल, हे ट्रॅपमध्ये. या सर्वांची एकच भाषा आहे. दम असेल तर 288 उभे करा, दम असेल तर असं करा, दम असेल तर तुमचं तर घनसावंगी आणि अंबडमधून तुम्ही स्वतः उभे राहा, पाटलांनी स्वतः उभे राहा, आम्ही तिथे तुमच्या विरोधात उभे टाकू. हे जे काही राजकीय डावपे टाकण्याचा, ते फासे टाकण्याचा प्रयत्न करत होते. परंतु जरांगे पाटलांनी कालच सांगितले, 14 महिने या राजकारण्यांचं, हे काय गेंड्याची कातडी पांघरलेले राजकारणी, यांचं सगळं टॅक्स मला कळालेत आणि मला पण थोडंसं राजकीय अंग आलेलं आहे. मग जरांगे पाटलांनी आज बरोबर योग्य निर्णय घेतलेला आहे, म्हणून यांची आगपाखड होत आहे. मग यांच्या बोलण्याकडे आपल्याला लक्ष देऊन त्यांना मोठं करायचं नाही, सोडून द्या त्यांचा विषय. आपल्याला आता टार्गेट लक्षात ठेवायचंय की जवळपास संबंध महाराष्ट्रामध्ये 120 मतदारसंघ आहेत जास्त, जिथे की मराठा मतदान हे प्रभावी आहे. मग त्याच्यामध्ये 80 ते 100 मतदारसंघामध्ये मराठा बहुल आहे, 30%च्या वर मराठा आहे. तिथं तर 100% जरांगे पाटलांचा शब्द अंतिम शिरसावंद्य राहणार आहे. तिथं परिवर्तनकारी निकाल लागणार आहेत. त्या या 80 ते 100 ठिकाणचं मराठा नेतृत्व तिथं प्राबल्य दिसणार आहे. आणि प्रत्येक तिथल्या गरजवंत मराठ्यांनी तिथं आपल्याला जरांगे पाटलांचा शब्द शिरसावंद्य मानायचा आहे. आणि ज्या सर्वांना फॉर्म भरायला सांगितलेत आणि नंतर समीकरणं योग्य जुळून आल्याच्या नंतर, जरांगे पाटलांनी आदेश दिल्याच्या नंतर, ज्यांना फॉर्म ज्यांचा ठेवायचा आहे त्यांनी ठेवायचा आणि ज्यांनी काढायचा त्यांनी काढायचा. हे शब्द आपल्याला शिरसावंद्य म्हणायचे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनंतर खरंच जर जात, मराठा समाज जर तुम्हाला टिकवायचा असेल, कारण मराठा टिकला तर हिंदुत्व जगणार आहे, मराठा टिकला तर इथलं हा महाराष्ट्र जगणार आहे. मराठा म्हणा राष्ट्र गाडाना चाले. ही गोष्ट खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला सर्वांना काय करायचं आहे की जरांगे पाटलांचा शब्द अंतिम मानून आपल्याला त्यांना सपोर्ट करायचा आहे, पाठिंबा द्यायचा आहे. जसं प्रचंड संख्येनं दसरा मेळाव्याला 1.5 कोटीच्या आसपास समाज, एवढा समाज जरी प्रचाराला उतरला ना, खूप होऊन गेलं, खूप झालं. आणि प्रत्येक जण आता मी स्वतः प्रचारक म्हणून पुढे येत आहे. अतिशय आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की त्याच्यामधून जे काही संकल्पना पुढे आल्यात की SC NT समाजातील जे राखीव जागा आहेत तिथे आपल्याला आपले उमेदवार द्यायचे नाहीत, म्हणजे जरांगे पाटलांच्या विचाराचे, तर तिथे आपल्याला त्यांना सपोर्ट करायचा आहे. आणि जे लोक, जे मग ते कोणीही असोत, मराठा असोत का इतर पक्षातील असोत, दुसऱ्या पक्षातील असोत किंवा इतर समाजातील असोत, जे आपल्याला बॉन्ड पेपरवर लिहू देतील की मराठा
मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेण्याचा आमचा पाठिंबा आहे, त्यांच्याकडून लिहून घ्यायचं. आणि काही जण टीका करत आहेत बॉन्डवर लिहून घेतले ना काय होईल वगैरे, पण आमच्या एक तर लक्षात येईल ना पाठिंबा किती जणांचा आहे, किती जणांच्या. काही जण दहशतीपोटी, मग ते फडतूस असेल, काही जण त्यांना ढेकून म्हणतात, यांच्या भीतीपोटी म्हणा, काही लोक ठळकपणे बाहेर येत नाहीत. आम्हाला कळून चुकल ना. यस, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो, आणि या गोष्टीमधून पुढे आपल्याला जायचं आहे. आणि मग पुढे जात असताना मग आपल्याला सर्वांना एकत्रित राहायचं आहे. आणि मी सांगितलेला एक कालचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो मुद्दा असा की आपल्याला जसं जरांगे पाटलांनी सांगितलं MMD फॅक्टर, काही जण MMDO फॅक्टर म्हणतात. आणि माझा एक विषय आहे की मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून मांडू इच्छितो की पाटील तर आमच्याकडे खंबीर आहेतच की हो. स्वतः जरांगे पाटील म्हणतोय बरं मी, पाटील तर आमच्याकडे खंबीरच आहेत. मग या पाटलांच्या मार्गदर्शनाखाली जर आम्ही मुकदम जर सोबत घेतले, गाव पातळीवर आपण बघतो ना पाटील आणि मुकदम काय जर एकत्र आले तर गावाचा कारभार सुरळीत चालतो. मग पाटलांनी जर मुकदम फॅक्टर सोबत घेतला आणि पुढे जर गेले तर हा मुकदम फॅक्टर, तर तो जवळपास सर्वांना माहिती आहे. तो म्हणजे कोण, तर मुस्लिम, त्याच्यानंतर कायस्थ, कामगार, कष्टकरी, दलित, मराठ्यांमध्ये पाटील, देशमुख, मराठ्यामधील कुणबी समाज, या सर्वांना एकत्र घेऊन म्हणजे हा मुकदम फॅक्टर. आणि स्वतः पाटील, जरांगे पाटील यांचं नेतृत्व हे जर सोबत असतील तर पाटील आणि मुकदम हे जर एकत्र आले, जसा गाव पातळीवरचा कारभार सुरळीत चालतो, तसाच आपल्याला या राज्य पातळीवरला राज्य कारभार सुरळीत करण्यासाठी आणि प्रत्येक समाज घटक जर आपल्याला इथला खुश ठेवायचा असेल तर या फॅक्टरचा पाटलांनी मुकदम फॅक्टर सोबत घेऊन पुढे जायला हवं. आणि येणाऱ्या काळामध्ये आपली ताकद आपल्याला प्रचंड ताकदीने दाखवून करून द्यायची आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.